तुम्ही पण जर हिरव्या मिरचीचं लोणचे बनवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण बऱ्याच वेळा काय होतं की लोणच्याला बुरशी येते किंवा लोणचे जास्त दिवस टिकत नाही. म्हणून काय करायचे, लोणचे जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचे यासाठी मी यामध्ये बऱ्याच काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन सुरुवात करूया. इथं मी जवळजवळ 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या या जास्त तिखट नाहीत, अगदी मीडियम अशा नॉर्मल मिरच्या आहेत. आणि आता ह्या मिरच्या मी धुवून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि कोरड्या झाल्यानंतर या मिरच्यांची सगळे आपल्याला देठे काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी प्रत्येक मिरचीचं देठ बाजूला काढून घेणार आहे. आणि मिरची धुताना अजिबात देठं काढायची नाहीत. ज्यावेळी देठं असतात त्याचवेळी मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता मिरच्यांची देठं आपण काढलेले आहेत तरी देखील या मिरच्या आपण अशा पद्धतीने रुमालाने पुसून घ्यायच्या. कारण देठामध्ये जर चुकून पाणी राहिलं असेल तर ते पाणी पूर्णपणे जावावं म्हणून मिरच्या पूर्णपणे या कोरड्या करून घ्यायच्या. अशा पद्धतीने प्रत्येक मिरची ही आपण रुमालाने पुसून घेणार आहे. यामुळे काय होतं की आपली मिरची किंवा लोणचं हे जास्त दिवस टिकतं, याला बुरशी अजिबात येत नाही. म्हणून मिरच्या पूर्णपणे या कोरड्या करून घ्यायच्या. आता या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या. आता तुम्ही हव्या त्या साईजमध्ये या मिरच्या कट करून घ्यायच्या. मी अशा पद्धतीने छोट्या छोट्या साईजने कट करणार आहे. आणि त्यानंतर मिरचीच्या मधोमध देखील मी भाग करून घेणार आहे, जेणेकरून मसाला यामध्ये आतपर्यंत जाईल म्हणून मिरचीचे मी भाग करून घेणार आहे. आणि जो तुम्ही चाकू वापरणार आहे तो देखील पूर्णपणे कोरडा पाहिजे, नाहीतर लोणचे जास्त दिवस टिकणार नाही. आता मसाला आपण त्यासाठी करून घेऊया. इथं मी 2 चमचे मोहरी घेतलेले आहे, त्यानंतर 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, साधारण एक 1.5 चमचा मी बडीशेप घेतलेले आहे, त्यानंतर एक 2 चमचे धने घेतलेले आहेत आणि 1 चमचा आपल्या मेथ्या घेतलेल्या आहेत. आता लो गॅसवर एक 2 ते 3 मिनिट याला आपण भाजून घ्यायचं आहे. गॅस अजिबात फुल करू नका, नाहीतर हे करपतील. त्यामुळे पूर्णपणे लो गॅसवर याला एक 2 ते 3 मिनिट आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. जवळजवळ 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण गॅस बंद करून हे मसाला पूर्णपणे थंड करून घेऊया. आता हा मसाला थंड होईपर्यंत इकडं मी आमटीची 1 वाटी तेल घेतलेले आणि हे तेल देखील आपण गॅसवर गरम करायला ठेवूया. आता हा मसाला देखील इकडं आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता याला मिक्सरमध्ये घालून याची बारीक पावडर करून घ्यायची. अशा पद्धतीने याची बारीक पावडर करून घ्यायची. आणि आपलं तेल देखील आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपला बारीक झालेला आहे. आता आपण ज्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत याला आता एका बाउलमध्ये घालून घेऊया. आणि त्यानंतर जो आता आपण पावडर करून घेतली मसाल्याची, ती पावडर याच्यामध्ये घालून घ्यायची. आता त्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे. त्यानंतर एक 1.5 चमचा मी इथं मीठ घालून घेणार आहे. जर तुमच्या मिरच्या जर जास्त तिखट असतील तर तुम्ही 2 चमचे मीठ घाला. आता या मिरच्या नॉर्मल आहेत त्यामुळे मी 1.5 चमचाच मीठ इथं घालणार आहे. आणि एक अर्धा चमचा इथं हिंग घालून घ्यायचा आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता हे चांगलं मिक्स झालं की यामध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल अजिबात गरम तेल घालायचं नाही, तेल चांगलं कडकडीत गरम करायचं. त्यानंतर पूर्णपणे ते थंड करायचं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये तेल घालून घ्यायचं, नाहीतर गरम तेलामध्ये आपल्या मिरच्या शिजतील. त्यामुळे पूर्णपणे थंड केल्यानंतर यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. आता तेल घातल्यानंतर यामध्ये मी 1 लिंबाचा रस घालून घेणार आहे. इथं मी एक 15 ते 20 मिरचीसाठी 1 लिंबू वापरलेला आहे. जर तुमच्या मिरच्या जास्त असतील तर तुम्ही लिंबाचे प्रमाण थोडेसे वाढवू शकता. मी 1 लिंबाचा रस यामध्ये वापरलेला आहे. आणि याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तयार म्हणजे याला मुरण्यासाठी 4 ते 5 दिवस तरी लागतात. आता एखादी काचेची बरणी स्वच्छ धुवून याला उन्हामध्ये कोरडी करून घ्यायची, म्हणजे वाळवून छान अशी घ्यायची. आणि त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये हे लोणचे आपण स्टोअर करून ठेवायचे. यामुळे अजिबात मिरचीला आपल्या लोणच्याला बुरशी येत नाही. अशा पद्धतीने आपण सगळं लोणचं यामध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि एक 4 ते 5 दिवस हे छान मुरलं की हे खाण्यासाठी तयार होतं. तर अशा पद्धतीने आपलं हे मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. आणि बरणी अगदी पूर्णपणे उन्हात वाळवून चांगली घ्यायची आणि मग यामध्ये लोणचं स्टोअर करून ठेवायचं. तर तुमच्या सगळ्या शंका क्लिअर झाल्या असतील. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.